विधान परिषद जागांचा तिढा आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातच सुटणार आहे, कारण महायुती समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झालेलं नाही। जागा वाटपाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री घेतील। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून हा तिढा सोडवणार आहेत। तर महायुतीच्या आगामी बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांपुढे मांडला जाईल। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना महिन्याभरात गोड बातमी मिळणार आहे। महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। राज्यातील महामंडळाचं वाटप महिन्याभरात होईल, तर जागा वाटप लवकर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचनाही दिल्या आहेत। भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार आहे। कुठलं महामंडळ कुठल्या पक्षाला मिळेल यावर महिन्याभरात शिक्कामोर्तब होईल। महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल। अधिकचा अपडेट घेऊया याच संदर्भातले आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी सरकार येऊन जवळपास 1.5 वर्ष झालंय, मात्र महामंडळाचं वाटप जे आहे ते झालं नाही। याचमुळे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि याचाच तोडगा जो आहे तो आता निघताना बघायला मिळतोय। येत्या महिन्याभरात विविध जी महामंडळ आहेत, मग ते महाराष्ट्र महामंडळ असेल किंवा सिडको महामंडळ असेल, अशी विविध महामंडळ जी असतात त्या महामंडळावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या केल्या जातील। आणि या महामंडळाचं वाटप कसं होणार आहे कस्तुरी, तर ज्याच्या आमदारांची संख्या जास्त त्याला सर्वाधिक महामंडळ, अर्थात भाजपला 48% महामंडळामध्ये वाटा मिळणार आहे, शिवसेनेला 29% आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23% महामंडळाचा वाटा मिळणार आहे। अर्थात आता या महामंडळावर नेमकी कुणाची वर्णी लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कार्यकर्त्यांची एक इच्छा असते की सरकार आल्यानंतर किमान आपल्याला महामंडळ तरी मिळावं आणि त्यासाठी कार्यकर्ते देखील प्रयत्न करत असतात। आता महिन्याभरात कार्यकर्त्यांनाही गोड बातमी मिळू शकते। त्यामुळे आता कुठलं महामंडळ कुणाच्या ताटात पडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।